राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाची सोडत 22 जानेवारीला निघणार। मुंबईसह सर्व 29 महापालिकांसाठी सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये सोडत होणार। महापालिका निवडणुकांनंतर मनसेची जिल्हा परिषदेसाठी तयारी। शिवतीर्थवर मनसेच्या दिलीप धोत्रेंना छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, सोलापूर आणि धाराशिव या 5 जिल्ह्यांसाठी देण्यात आले एबी फॉर्म। कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसचे 34 तर शिवसेनेचे 15 नगरसेवक विजयी। त्यामध्ये पडद्यामागे सुरू आहे ते जाहीर करू शकत नाही म्हणत सतेज पाटील यांचं सूचक वक्तव्य। यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेना एकत्र येतील अशी जोरदार चर्चा। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी तर 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती। केडीएमसीमध्ये सत्ता स्थापनेसाठी हव्यात 62 जागा। नाशिक महापालिका निवडणुकांनंतर आता शिवसेना भाजपमध्ये विचार मंथन। नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा फटका, केवळ 26 जागी विजय। भाजपकडूनही पराभूत जागांचा अहवाल सादर करणार। एबी फॉर्म वाटपातल्या गोंधळाचीही चौकशी होणार। मुंबईमध्ये महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आलेत, त्यापैकी एक महापौर होईल। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं वक्तव्य। महापौर कोण होईल याचा निर्णय फडणवीस, शिंदे आणि आठवले चर्चा करून घेतील अशीही स्पष्टोक्ती। मुंबईच्या महापौरपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कुठलीही चर्चा नाही। उद्धव ठाकरेंची माहिती। उद्धव ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहून भाजपसाठी सोयीस्कर भूमिका घेणार असल्याची होती चर्चा। कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार विनायक राऊत येऊन गेल्याची माहिती। नवनिर्वाचित नगरसेवक राऊतांच्या संपर्कात असल्याची चर्चा। राऊतांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती। भिवंडी महापालिकेमध्ये महापौर बसवण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू। काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संपर्क केल्याची माहिती। दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी भाजपकडूनही प्रयत्न सुरू असल्याची माहिती। सांगली महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेचा पेच। भाजप एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या विचारात। दुसरीकडे महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतरच काँग्रेस सत्ता स्थापनेबाबत जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न करण्याची शक्यता। धुळे महापालिकेमध्ये एमआयएम विरोधी बाकावर बसून जनतेचा आवाज बनणार। एमआयएमच्या इर्शाद जहागीरदार यांची प्रतिक्रिया। तर विकास कामांसाठी समान निधी आणि कामाचा उत्कृष्ट दर्जा हाच आमचा अजेंडा असल्याची ही प्रतिक्रिया। जळगावमधील नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीतील कामावरून वाद उफाळल्यानंतर 2 गटामध्ये तुफान हाणामारी। 16 ते 17 जण जखमी। जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। धुळ्यातल्या निवडणुकीमध्ये आयारामांना मतदारांनी नाकारलं। पक्ष बदलून नशीब आजमावणाऱ्या 9 उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला असला तरी 14 जणांना मात्र पराभवाची नामुष्की झेलावी लागली। धुळे पालिकेच्या निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्याला सुरुवात। धुळे पालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता। महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे सगळ्यांचं लक्ष। चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची। काँग्रेसच्या वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन्ही नेत्यांसोबत चर्चा सुरू। भाजपकडून कोणताही प्रस्ताव नाही, मात्र सर्व पर्याय खुले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची माहिती। जो आमचा महापौर करेल आम्ही त्याच्यासोबत जायला तयार। चंद्रपूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरहे यांचं भाजपसोबत जाण्याचे स्पष्ट संकेत। वेळ पडली तर भाजप विरोधी पक्षात बसेल, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपद देणार नाही। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून चंद्रपूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या महापौरपदाच्या मागणीवर भूमिका स्पष्ट। उत्तर प्रदेशातील बुलडोझर राजकारण महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खानचं सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान। तुम्ही एका फहीम खानला खोट्या आरोपामध्ये अडकवलं, पण 6 फहीम निवडून आलेत, फहीम खानचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसचं मतदान 1 लाखानं घटलं। भाजपला 1,24,000 मतं कमी, तर काँग्रेसच्या मतांमध्ये 1 लाखांची घट। अमरावतीमधल्या भाजपच्या पराभूत उमेदवारांनी नवनीत राणांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार केली होती। त्यानंतर आता या नगरसेवकांनी घुमजाव करत नवनीत राणांच्या समर्थनार्थ व्हिडिओ पोस्ट केले। अमरावतीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचे निकटवर्तीय ऋषिकेश देशमुख प्रभाग क्रमांक 2 मधून विजयी। भाजपमधील सर्वात तरुण नगरसेवक असलेल्या ऋषिकेश देशमुख यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती।
परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा अवघ्या एका मतानं विजय. प्रभाग क्रमांक 1 मधून व्यंकट डहाळे एका मतानं विजयी. एका मताचं महत्त्व काय? सोशल मीडियावर चर्चांना जोर. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे राशिद मामू विजयी. अंबादास दानवेंकडून राशिद मामूंचा सत्कार. नगर परिषद निवडणुकीतील पिछेहाट झाल्यानंतर दापोलीमध्ये भाजपची सावध भूमिका. दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका भाजप स्वतंत्रपणे लढणार. तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांची माहिती. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मित्रपक्षांची जुळवाजुळव. राजर्षी शाहू आघाडीनं महायुतीसोबत लढावं यासाठी चंद्रकांत पाटलांनी घेतली आमदार यड्रावकर यांची भेट. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये धाराशिवमध्ये शिवसेनेत अंतर्गत गटबाजी. शिवसेनेतील गद्दारांचा एक गट भाजप आमदारांच्या खिशात. माजी मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात तानाजी सावंत आक्रमक. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे 3 दिवस उरले. मात्र धाराशिवमध्ये अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून संभ्रम. आतापर्यंत 1075 उमेदवारांनी खरेदी केले उमेदवारी अर्ज. महापालिकेतल्या यशानंतर सोलापूरमध्ये भाजप जिल्हा परिषद स्वबळावर लढण्याच्या तयारीत. भाजप कार्यालयामध्ये 3 दिवसांपासून इच्छुकांच्या मुलाखती. भाजपकडून जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी मुलाखती. सोलापूर महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप आमदार सुभाष देशमुख नाराज असल्याची चर्चा. जिल्हा परिषदेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना राहिले गैरहजर. तर यश पचवता यायला हवं, विजयाचा उन्माद नसावा. भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया. सोलापूरमध्ये महानगरपालिकेतील यशानंतर एमआयएम जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवणार. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांची माहिती. नाशिकमध्ये महापौरांचं निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात. सुसज्ज निवासस्थानाच्या रंगरंगोळीचं आणि साफसफाईचं काम जोमात. आरक्षणाची सोडत निघालेली नसतानाही महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू. भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये काल रात्री झालेल्या राड्यानंतर आज तणावपूर्ण शांतता. निवडणुकीपासून सुरू झालेला प्रचार थांबावा. परिसरातील नागरिकांकडून भावना व्यक्त. भिवंडीचे माजी महापौर विलास पाटलांच्या बंगल्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ प्रभाग क्रमांक 1 मधील दुकान बंद ठेवणार. माजी महापौर विलास पाटील आणि भाजप आमदार महेश चौगुले यांच्या गटामध्ये तुंबळ हाणामारी. कोल्हापूर महापालिकेतील महायुतीच्या यशानंतर शहरातील बॅनरची चर्चा. धन्यवाद कोल्हापूर, तुम्ही काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला अशा आशयाचे बॅनर. महापालिकेमध्ये 81 पैकी 45 जागांवर महायुतीचा विजय तर काँग्रेसचा 35 जागांवर विजय. ठाण्यातील जांभळी नाका परिसरामध्ये बॅनरबाजी करत भाजपकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न. शिळते वडवली, भाजपा वाढवली असा बॅनरवर उल्लेख. ठाण्यामध्ये भाजपची ताकद वाढल्याचा बॅनरमधून दावा. मुंबईतल्या सुशिक्षित आणि उच्चभ्रू मतदारांची नोटाला पसंती. कुलाबा प्रभागामध्ये नोटाला सर्वाधिक मतदान तर शिवाजीनगर, मानखुर्द, गोवंडी, कुर्ला पश्चिम यासारख्या मागास भागामध्ये नोटाला सर्वात कमी मतदान. पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरातील कळस धानोरीमध्ये शिवसेनेचं ईव्हीएम विरोधात आंदोलन. अपेक्षेपेक्षा कमी मतं मिळाल्याचा शिवसेनेचा आरोप. आंदोलनादरम्यान ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक होळी. नाशिकच्या मालेगाव मनमाड रोडवर भीषण अपघात. ट्रॅव्हल्स आणि पिकअपची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर जखमी तर 20 पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी. छत्रपती संभाजीनगरमधील जळगाव महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी. फुलंब्री सिल्लोड रस्त्यावर हुल्लडबाजी केल्यामुळे वाहतुकीमध्ये अडथळा. बैलगाडी आणि दुचाकी रस्त्यामध्ये आणून तरुणांचा गोंधळ. तरुणांवर कठोर कारवाई करण्याची वाहनधारकांची मागणी. यवतमाळच्या पुसद शहरालगत 500 रुपयांच्या 15 बनावट नोटांसह प्रिंटर, केमिकल, कागद जप्त. पुसद पोलिसांची कारवाई. अहिल्यानगरच्या अकोल्यामध्ये आजोबागड इथं अडकलेल्या 12 गिर्यारोहकांची सुटका. सैन्य दल आणि स्थानिकांच्या मदतीनं सुटका. गिर्यारोहकांमध्ये 9 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश. पुण्यामध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचं आयोजन. सायकलिंग स्पर्धेमुळे आज संबंधित परिसरातील शाळा कॉलेजांना सुट्टी. प्रमुख रस्तेही बंद राहतील.
परळी मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात यावी, मराठवाडा जनता विकास परिषदेची मागणी. सिकंदराबाद डिव्हिजनच्या सिनियर DCM यांना निवेदन देत केली मागणी. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग असल्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता केली मागणी. भंडाऱ्याच्या पावनीमध्ये गोसेखुर्द सिंचन प्रकल्पानं तब्बल 38 वर्षांनंतर गाठली पूर्ण क्षमतेनं 100% जलसाठ्याची पातळी. 38 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विदर्भाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवणारी आनंददायी बातमी. भंडारा शहरातील वाहतूक कोंडी सुटणार. मुसबी ते जुना कारधा दरम्यानच्या चौपदरीकरणाचं काम सुरू होणार. आमदार परिणय फुके यांनी केली अधिकाऱ्यांसोबत महामार्गाची पाहणी. 9 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी 79 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी. रत्नागिरीतील गुहागर समुद्र किनाऱ्यावर 23 जानेवारीला पार पडणार ब्ल्यू फ्लॅग बीच मॅरेथॉन स्पर्धा. राज्यभरातील असंख्य धावपटू घेणार मॅरेथॉनमध्ये सहभाग. पर्यटन वाढीसाठी गुहागर नगरपंचायतकडून पहिल्यांदाच किनारपट्टीवर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी ते पालघरपर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा लॉंग मार्च. बैलगाडी, नांगर, रिकामे हंडे, इलेक्ट्रिक मीटर घेऊन मार्च. प्रलंबित वनपट्टी आणि जलजीवन मिशनचा उडालेला बोजवारा. अदानींकडून बसवण्यात आलेले बोगस इलेक्ट्रिक मीटर याविरोधात रोष. नागपूर भाजपचे विधान परिषद आमदार संदीप जोशींचं भाजप कार्यकर्त्यांना भावनिक पत्र. राजकारणातून संकेत निवृत्ती घेणार असल्याचं संकेत या पत्रामध्ये नमूद. नवीन चेहऱ्यांना राजकारणामध्ये संधी देण्याची इच्छा असल्याचंही पत्रात नमूद. नंदुरबारमध्ये कालीचरण महाराजांच्या वक्तव्यानं वाद होण्याची शक्यता. इस्लाम आणि ख्रिश्चन हे धर्म नसून पंथ असल्याचं वक्तव्य. आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदीनं गाठली उच्चांकी पातळी. चांदीच्या दरामध्ये 10,000 रुपयांची वाढ. चांदी प्रति किलो 3 लाख रुपयांवर. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ. नाशिकच्या सटाणामध्ये पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला. शेतकऱ्याच्या बंगल्यामध्ये घुसून कुत्र्यावर हल्ला करतानाचं दृश्य CCTVत कैद. उद्यापासून 10वीच्या बोर्ड परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होणार. शाळांनी प्रवेशपत्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील बहिरवाडीमध्ये पौष महिन्यातील श्रीकाल भैरवनाथ यात्रा संपन्न. लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी. तर मंदिराच्या प्रांगणामध्ये चूल मांडत डाळ रोडग्यांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.